नमस्कार. माझं नाव किशोर विलास कोरडे, राहणार साई निषेध. माझं शिक्षण 12वी आर्ट्स पास झालेलं आहे. माझ्या गावची परिस्थिती म्हणजे पूर्ण अशी विखुरलेली सारखी होती. पूर्ण गावाचं स्थलांतर व्हायचं. बाहेरगावी जाऊन कोण रेती काढण्यासाठी जायचा, तर कोण विटा बनवण्यासाठी जायचा, तर कोण बांधकामासाठी जायचा. मी सुद्धा रेती बनवण्यासाठी बाहेर कामाला जायचो. कामाला गेल्यानंतर पूर्ण जाम म्हणजे मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा. सकाळी कामाला 6 वाजता जायचं, तर संध्याकाळचे 6 किंवा 7 वाजेपर्यंत काम करायचं. जर गाडी गाडी रेती भरण्यासाठी गाडी आली, तर रात्री 2 ते 3 वाजता सुद्धा उठून जायचं आणि मिळायचं तर किती पैसे दिवसाचे 200 किंवा ₹250. त्याच्यामध्ये काही म्हणजे घरची परिस्थिती काय पूर्ण काही होतच नसायचं. कोण विटा बनवण्यासाठी जायचा. आपलं पूर्ण काय असेल धान्य ते घेऊन विटांसाठी बाहेर जायचा. पण त्याच्यात पण जाम त्रास व्हायचा. मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा. एके दिवशी केशवसृष्टी ग्रामविकास योजनेची माणसं आमच्या गावामध्ये आली. त्यांनी म्हणजे गावातील सर्व लोकं जमा केले आणि त्यांनी सांगितलं का आमच्या केशवसृष्टी ग्रामविकास योजनेमध्ये ग्रामविकासाचं काम करायचं, कसं करायचं, तुमच्या गावात कसं करता येईल? तर आम्ही त्यांना सांगितलं का बरं आमची शेती आहे, पण आम्ही भात कापल्यानंतर शेती पूर्ण अशी पडूनच राहते. शेतीजवळून नदी जाते, पण शेतीमध्ये काहीच करता येऊ शकत नाही. मग त्यांनी सोलरच्या माध्यमातून आमच्या पूर्ण गावाला प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर प्रत्येक शेतकरी हा त्यांना पहिल्यापासून थोडाफार अनुभव होता. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात थोडा भाजीपाला लावण्यास सुरुवात केली. लावण्यास सुरुवात केल्यानंतर हा दुसरा वर्ष आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती करू लागला आणि किमान आपल्या स्थलांतर थांबलं आणि बऱ्यापैकी शेतकरी हा आपल्या शेतात कमवू लागला, आपली कमाई करू लागला. स्थलांतर पण थांबलं. पण शेती करताना एवढी अडचण शेतकऱ्याला आली की आपला शेतकरी शेतामध्ये तयार करायचा, पण माल विकता येत नव्हता. बाहेर विकायला जमतच नव्हतं. आर्थिक परिस्थिती जरा बिकट असल्यामुळे काही एवढी जमतच नव्हतं. बाहेरचा व्यापारी यायचं, जे जेवढा भाव बोलायचं, रेट बोलायचं, तेवढा आम्हाला आमची याच्यानुसार आम्ही द्यायचं. कारण तर आमच्याकडे तेवढी गाडीची किंवा दुसरी कसली व्यवस्थाच नव्हती. त्याच्यामध्ये तरी नाहीपेक्षा पण शेतकरी खुश आहे. नाहीपेक्षा खुश आहे आणि पण जर झालंच जर चांगली गोष्ट म्हणजे गाडीची व्यवस्था झाली असती, तर चांगलंच झालं असतं आणि प्रत्येक शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळाला असता. आणि बाजारभाव तर चांगला भेटलाच असता आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं असं म्हणजे आमची ग्राम समितीची मीटिंग महिन्याला भरते. त्याच्यामध्ये शेतकरी असं विचार करतात, की आपली प्रत्येकाचं 1 किंवा 2 एकर जमीन आहे. थोडीशी मालवर्कस आहे आणि थोडीशी लागवडीची आहे. मग मालवर्कस आपल्याला थोडीशी पूर्ण अशी पडूनच राहते कधी-कधी. मग आपल्याला मत्स्यपालन किंवा दुसरा काही व्यवसाय करता येईल का? त्याचं पण विचार करत होती, की आपल्याला पॉली हाऊस बनवता येईल का? शेतीसाठी रोपा तयार करण्यासाठी. असं काही बोलत होते, पण थोडा आर्थिक परिस्थिती ही आहे त्याच्यामुळं पुढं काही करताच येई नाही. पण जेवढं केलं केशवसृष्टी ग्रामविकासच्या माध्यमातून जेवढं केलं, त्याचं मी सर्व गावाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.